हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर हा आता पीस तुम्ही बघू शकता, एकदम सिंपल आपला हा जो पीस आहे। तर 1 मीटर पीस आणि 1 मीटर अस्तर मी इथे घेतलेला आहे। सोबत मी गोल्डन कलरची पाइपिंग सुद्धा या डिझाइनसाठी वापरणार आहे। आणि डिझाइन जी आहे अगदी आपली युनिक आणि ट्रेंडी डिझाइन आहे। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। आता इथे शोल्डर मी घेतलेला आहे 8.25 इंच, मुंडा मी घेतलेला आहे 8.5 इंच। तर 42 साइजचा जो आपला बॅकनेक आहे तो आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत। तर आता कमर आपण घेतलेले आहे 11 इंच। तर आता सगळ्यात आधी आपला जो बॅकनेक आहे तर तो आपण कट करायचा आहे अस्तरवरती। तर हा जो पेपर आहे तर तो सगळ्यात आधी आपण इथं अस्तरवरती कट करून घ्यायचा आहे। तर हे बघा आपण असं ठेवून, आणि या डिझाइनसाठी आपल्याला काय करायचं आहे, जितकं तुमचं बोटनेकचं शोल्डरचं माप येतं तर त्या शोल्डरच्या मापापेक्षा अर्धा इंच शोल्डर जे आहे तुम्हाला या अस्तरवरती वाढवून घ्यायचं आहे, जर तुम्ही ही डिझाइन बनवत असाल तर। तर सगळ्यात आधी आपण आहे असं हा जो पेपर आहे तर तो आहे असा अस्तरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे। तर हे बघा आपण आहे असं मार्किंग करून घेतलेलं आहे अस्तरवरती। आता त्यानंतर या डिझाइनसाठी आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच शोल्डर जे आहे आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे, कारण शोल्डर मधून कटवर्क जो आहे आपला येतो। तर त्यामुळे शोल्डर जे आहे आपल्याला अर्धा इंच इथं एक्स्ट्रा मी इथं घेतलेला आहे। तर तुम्ही कोणत्याही साइजचा हा जो बॅकनेक आहे बनवत असाल तर तुम्ही अर्धा इंच जे शोल्डर आहे तर ते एक्स्ट्रा ठेवून असा आपला मुंड्याला जो शेप आहे तर तो द्यायचा आहे। आता आपला हा जो मुंडा आहे बॅकनेकचा आपण असा कट करत आहोत। तर अगदी व्यवस्थित आपण हा जो आपला बॅकनेक आहे अस्तरवरती कटिंग करून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपण हे कट करायचं आहे आपल्या मेन कापडावरती। तर पीस तुम्ही बघू शकता, तर पिसावरती थोडंसं धाग्याचं वर्क आहे। तर हा जो पीस आहे तर तो काही लेडीज ज्या आहेत तर त्या रेग्युलर सुद्धा वापरत असतात, या पिसाचे ब्लाउज जे असतात ते। आता या पिसामध्ये आपण आपला जो बॅकनेक आहे तर तो इथं काढणार आहोत। तर हे बघा अशा टाइप इथं आपण असं ठेवून आपला जो बॅकनेक आहे तर तो असा काढायचा आहे। तर पॅक बाजू आपल्याला घ्यायची आहे। तर आता आपलं मेन कापडावरती सुद्धा कटिंग जे आहे आपण असं करून घेतलेलं आहे। तर आता सगळ्यात आधी आपण अस्तरवरती हा जो आपला गळा आहे तर तो इथं कट करणार आहोत, आणि त्यानंतर आपण मेन कापडावरती हा जो गळा आहे तर तो कट करून घ्यायचा आहे। तर आता सगळ्यात आधी जे आपलं गळा रुंदी आहे तर ते आपण घेतलेले आहे 4 इंच। तर शोल्डर जे आहे 8.25 इंच घेतलं, त्याच्यानंतर आपली गळा रुंदी जी आहे तर ती 4 इंच घेतली आहे। जर तुम्ही लहान माप शिवत असाल तर तुम्ही 3 किंवा 3.5 गळा रुंदी ठेवू शकता। आणि जी गळ्याची उंची आहे तर मी ती घेतलेली आहे 4 इंच। तर ती सुद्धा तुमचं जर माप लहान असेल तर ती 3.5 सुद्धा ठेवू शकता। तर परत एकदा मी तुम्हाला सांगते की गळा रुंदी मी 4 इंच घेतली, आणि जी गळ्याची उंची आहे तर ती सुद्धा मी 4 इंच घेतली। आता अस्तर जे आपलं फोल्ड होतं तर ते सरळ करून घ्यायचं आहे, कारण वन साइड आपली जी डिझाइन आहे तर ती येणार आहे या ब्लाउजला। तर त्यामुळे अस्तर जे आहे आपलं असं सरळ करायचं, आणि त्याच्यानंतरच मग आपण आपल्या उजव्या साइडला ही जी डिझाइन आहे तर त्याचं मार्किंग आपण इथं करून घ्यायचं आहे। तर आता सगळ्यात आधी आपण इथं फिटिंगच्या साइडला 2 इंच सोडायचं आहे, आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण इथं 2 इंच सोडून मग आपली ही जी डिझाइन आहे तर ते मार्किंग करायचं आहे। तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही अस्तरवरती असं मार्किंग करू शकता। 4 इंच फिटिंगच्या साइडला सोडून मग हा जो शेप आहे डिझाइनचा तर तो तुम्ही द्यायचा आहे। तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही अस्तरवरती असा शेप काढून घ्यायचा आहे, तोही उजव्या साइडला, कारण डाव्या साइडला आपली इथं पिन येते, त्यामुळे उजव्या साइडला आपल्याला हा जो शेप आहे तर तो अस्तरवरती कट करून घ्यायचा आहे।
तर आता हे जे कटिंग आहे तर ते शोल्डरमधून वरनं कटिंग येतं, तर त्यामुळे आपण शोल्डरमध्ये मगाशी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवलं होतं कारण कमी पडू नये म्हणून. त्यानंतर थोडासा इथं जितका तुम्हाला ब्रॉड हवा आहे गळा तितका तुम्ही हा ठेवू शकता. तर मी एकदम थोडा इथं ठेवलेला आहे. जसा शेप मी दिलेला आहे तर त्या टाईप तुम्ही शेप जो आहे बॅक साईडला द्यायचा आहे. आता जो मधला सेंटर आहे तर तो तुम्ही थोडासा जास्त सुद्धा ठेवू शकता किंवा कमी सुद्धा ठेवू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. जसं की तुम्हाला जास्त ब्रॉड गळे किंवा जास्त ओपन जर ठेवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर आता हे बघा आपलं अस्तरचं जे कटिंग आहे तर ते आपण असं करून घेतलेलं आहे. आता हेच कटिंग आपण आपल्या मेन कापडावरती ठेवून कट करायचं आहे. तर हा आपला बॅक पार्ट आहे, बघू शकता. तर एक साईड सगळ्यात आधी आपण इथं कट करायची आणि त्याच्यानंतर मग दुसरी साईड कट करून घ्यायची. आता दुसरी साईड सुद्धा इथं मी ठेवून घेतलेली आहे. आता हे व्यवस्थित आपला जो प्रॉपर शेप आहे तर तो असा आलेला आहे. तर आता सगळ्यात आधी आपण एक जी साईड आहे आपली मोठी साईड तर ती इथं तयार करून घेणार आहोत, म्हणजे त्याला आपण पोटली बटन जे आहे तर ते लावून घ्यायचे आहेत. आता मी गोल्डन कलरची पोटली बटन जे आहे तिथं अगोदर मी करून घेतले होते, जसे की थर्माकोलचे बॉल्स असतात तर त्यामध्ये आपण हे जे कापड आहे तर ते तयार करून घ्यायचं आहे. आता सिंगल दाब मी इथं लावून घेणार आहे कारण डबल दाबने आपल्या पोटली बटन्स जे आहेत शेप व्यवस्थित येत नाही, फिनिशिंग सुद्धा येत नाही. तर त्यामुळे मी इथं सिंगल दाब लावून घेतलेला आहे. आणि अस्तरची आतली जी बाजू आहे खालची तर त्या साईडला आपण अशा 1-1 इंचच्या स्पेसवरती आपल्या ज्या पोटली आहेत तर ते लावून घ्यायचे आहे, जसं की मी लावत आहे. तर हे बघा अगदी 1-1 इंचच्या स्पेसवरती ह्या ज्या पोटल्या आहेत तर मी अशा लावून घेत आहे. अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत आपल्याला हे लावून घ्यायचं आहे कारण प्रॉपर जो लुक आहे आपल्या या डिझाईनवरतीच आहे. तर त्यामुळे पोटली बटन जे आहेत आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा सिंगल दाब वापरूनच घ्यायचे आहेत. तर आपलं जे फिनिशिंग आहे आपल्या ब्लाऊजचं तर ते छान येतं. तर हे बघा मी पूर्ण अशा पोटली ज्या आहेत तर त्या लावून घेतलेल्या आहेत. तर आता एक्स्ट्राचं सगळं कापड इथं आपण कट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर अस्तर जे आहे आतल्या साईडला आपण याला पलटी मारून घ्यायचं. तर हे बघा थोडंसं आपल्याला कापड जे आहे इथं वळून घ्यायचं आहे कारण पोटली बटन आपण ज्यावेळी लावतो तर त्यावेळी थोडंसं अस्तर जे आहे खेचल्यासारखं होतं. तर त्यामुळे मेन कापडावरती ज्यावेळी आपण हे अस्तर ठेवतो तर त्यावेळी ते खेचायचं थोडं तरच व्यवस्थित येतं. आता या ट्रिकमुळे काय होतं, पोटली बटन जे आहे तर ते आतल्या साईडला पूर्ण लॉक होतात आणि फिनिशिंगसुद्धा ह्याचं छान वाटतं. आता हे प्रॉपर आपले अस्तर ज्यावेळी आपण आतमध्ये पलटी करतो तर त्या पोटली ज्या आहेत आतमध्ये पूर्ण लॉक होतात. तर आता हे बघा आता इथे छोटे छोटे मी कटसुद्धा मारून घेणार आहे आणि एक्स्ट्राचं सगळं इथं कापडसुद्धा एक्स्ट्राचं पूर्ण कटिंग करून घ्यायचं. तर आता हे बघा अस्तर जे आहे मी आतल्या साईडला घेतलं आणि त्याच्यानंतर आता आपण याच्यावरती सुद्धा दाबटीप एक घेणार आहोत. तर हे बघा मी दाबटीप घेतली आणि त्याच्यानंतर मग पूर्ण जे आपलं अस्तर आणि कापड आहे तर ते पूर्ण आपण जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा जितकं आपलं कापड शिल्लक राहिलं होतं मेन कापड तर ते पूर्ण आपण कटिंग करून घ्यायचं आहे शेपनुसार, जो आपला अस्तरचा शेप आपण इथं दिलेला आहे गळ्याला. तर हे बघा प्रॉपर आपला जो लुक आहे असा तयार झालेला आहे. तर टक्स सुद्धा मी इथं मारून घेतलेला आहे एका साईडला. आता याला सुद्धा आपण सेंटरला इथं पायपिंग लावणार आहोत, तर ती सुद्धा अंडरग्राऊंड पायपिंग. तर हे बघा अशी मी पायपिंग लावली. त्याच्यानंतर सरळ कापडावरती आपण हे जे अस्तर आहे तर ते ठेवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती जी टिप आपण पायपिंग जोडताना मारली त्याच टिपावरती आपण ती टिप मारली आणि अस्तर जे आहे आतल्या साईडला असं पूर्ण जे आहे पलटी करून घेतलं. तर यामुळे सुद्धा काय होतं, आपली जी पायपिंग आहे तर ती पूर्ण आतमध्ये लॉक होते, कुठेही तुम्हाला याचे धागे वगैरे दिसणार नाही. तर हे बघू शकता बॅक साईडचा लुक याचा. आता हे सुद्धा मेन कापड आणि अस्तर जे आहे पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आणि आपले जे दोन्ही पार्ट आहेत असे जोडून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात आधी आपण एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे जे दोन्ही पार्ट आहेत तर ते असे दाखवल्याप्रमाणे तुम्ही जोडून घ्यायचे आहेत. तर हे बघा अगदी किनाऱ्याला आपला दुसरी जी बाजू आहे तर ती जोडून घ्यायची आहे. कापड आतमध्ये आपल्याला जास्तही नाही घ्यायचं कारण जास्त जर आपण घेतलं तर शोल्डर कमी पडू शकतं. तर त्यामुळे आपण फक्त किनारीला तर जोडून घ्यायचं आहे.
तर आता आपलं हे जोडून असं झालेलं आहे। तर आता आपण गळ्याला वरती पट्टी आणि बॉटमला पायपिंग, तर तुम्ही गळ्याला सुद्धा पायपिंग लावू शकता। तर अशी पायपिंग मी लावून घेतलेली आहे। तर त्याचा फायनल लुक बघू शकता, एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग सोबत आपला जो बॅक नेक आहे तर तो रेडी झालेला आहे। तर आता शोल्डर जे आहे आपले एका साईडचं जास्त झालं होतं, कारण आपण कटवर्क असल्यामुळे शोल्डर जे आहे एक्स्ट्रा अर्धा इंच वाढवलं होतं। तर तिथं आपण दोन्ही शोल्डर जे आहेत एक लेवल इथं करून घ्यायचे आहेत, कारण एक आपली जी बाजू होती तर ती कटवर्क आली होती आणि एक जी आपली बाजू आहे प्लेन आली होती। तर ती प्लेन जी बाजू आहे आपली एक्स्ट्राची होती अर्धा इंच, तर ती पूर्ण आपण अशी कट करून घ्यायची। तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।